नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. विसापूर पुणदी योजनेला पाणी चोरीचा फटका. तासगाव तालुक्यातील आरफळ उपसा सिंचन योजनेच्या कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या चोरीचा थेट फटका विसापूर पुणदी उपसा सिंचन योजनेला बसत असून पाणी चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे शेतीला पाण्याची नितांत गरज आहे. तालुक्यातून आरफळ, टेंबू आणि ताकारी या योजनांचे पाणी वाहत आहे. यापैकी आरफळ आणि टेंबू योजनेच्या कालव्यांमधून काही अज्ञात व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी केली जात आहे. विशेषतः वंजारवाडी आणि शिरगाव परिसरातील कालव्यांची दारे रात्रीच्या वेळी उघडून पाणी पळवलं जात आहे. तासगाव पूर्व भागातील 31 गावांना शेती आणि पिण्यासाठी पाणी पुरवठा करणारी विसापूर पुणदी योजना याच पाण्यावर अवलंबून आहे. मात्र वरच्या भागात होत असलेल्या पाणी चोरीमुळे योजनेला अत्यंत कमी पाणी मिळत आहे. यामुळे लाभ क्षेत्रातील शेती पाणी टंचाईमुळे धोक्यात आली असून शेतकरी संतप्त झाले आहेत. पाणी चोरी रोखणे प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अज्ञात व्यक्तींकडून रात्रीच्या वेळी उघडलेली कालव्याची दारे शोधणं आणि ती बंद करून पाणी पुरवठा सुरळीत करणं या प्रक्रियेत साधारण 1 ते 2 दिवसांचा कालावधी जातो. यामुळे संपूर्ण पाणी नियोजनाचे वेळापत्रक कोलमडत असून प्रशासनाला सर्वांपर्यंत पाणी पोहोचवणं कठीण जात आहे. कालव्याची दारे अनधिकृतपणे उघडून होणारी पाणी चोरी थांबवण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच पाणी चोरी करणाऱ्यांवर प्रशासनाच्या मदतीने कडक कारवाई करावी, जेणेकरून विसापूर पुणदी योजनेचे पाणी शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.